मार्केवाडी संघाकडून सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली होती मागच्या सामन्यामध्ये मार्केवाडी संघाची, परंतु आता चांगली फलंदाजी करावी लागेल. जर विचार केला या 3 षटकांच्या सामन्यामध्ये कुठेतरी 40-45 धावा बनवाव्या लागतील जर मोठं आव्हान द्यायचं असेल ते मानगाव संघाला. इथे फुलटा चेंडू होता परंतु चेंडू काही समजला नाही तो फलंदाजाला. इथे धावचीची संधी प्राप्त होतीये परंतु बाल वाचलाय तो फलंदाज. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता कारण चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामधून सुटला होता आणि विशाल सुद्धा त्यानंतर कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु थांबवले होते भूषणने. दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव येत नाही या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा केला तो मार्केवाडी संघाकडून. दरम्यान तिसरा चेंडू हाताळताना गोलंदाज निलेश भद्रिके. इथे पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णतः बीट होतोय तो फलंदाज विशाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच मानस असतो तो. पहिल्या P1च्या षटकामध्ये मोठमोठे फटके चेंडू सीमारेषा पार पाठवायचे परंतु कुठेही बॅटचा आणि बॉलचा संबंध येत नाहीये, संपर्क चांगला होत नाहीये. दरम्यान चेंडू विसावला गेला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा सुद्धा चेंडू कट केलाय. चेंडू जातोय गल्लीच्या रिझर्व मध्ये. इथे सुंदर कलेक्शन पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती P1चं षटक हाताळताना गोलंदाज गणेश भद्रिके आतापर्यंत खर्च करतोय 4 चेंडूवर फक्त 2 धावा आल्या तर या षटकामध्ये. निलेश भद्रिके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इथे वन बाउन्सचा इशारा होतोय. नक्कीच पंच सांगतात का हा चेंडू खराब आहे. एक धाव मिळते या चेंडूवर. व्हाईटचा इशारा गेला. व्हाईटचा इशारा आला या चेंडूवर पंचांचा. दरम्यान एक अवांतर धाव आली ती या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 30. मार्केवाडी संघाची P1चं षटक खेळत असताना 3 या अंकावर. इथे स्लोअर पद्धत चेंडू पूर्णपणे बीट झालाय तो फलंदाज. चेंडू काही समजला नाही. चेंडू विसावला गेला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. थोडस खरा कलेक्शन पाहायला पुन्हा एकदा मिळालं यष्टिरक्षकाकडून परंतु कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली गेली नाहीये. 3 धावांवर रोखलंय. काय सुंदर षटक हाताळतोय तो गोलंदाज निलेश, ज्याच्याकडे अनुभव आहे गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा, परंतु आता सुंदर गोलंदाजी करतोय तो निलेश. इथे मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला हा शेवटच्या चेंडूवरचा खणखणीत षटकार. P1चं षटक हाताळलं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती निलेश याच्याकडून परंतु शेवटच्या चेंडूवर अगदी घुटनात एक तमाशात एक असा सुंदर फटका सजवला गेला तो फलंदाज भूषण, ज्याने षटकार लगावला आणि कुठेतरी धावसंख्या वाढवली. धावसंख्या पोहोचते ती P1च्या षटकानंतर 9 या अंकावर. अशा प्रकारचे फटके मारावे लागतील. अगदी 3 षटकांचा खेळ आहे. या 3 षटकांमध्ये कुठेतरी 35 ते 40 धावा जमवाव्या लागतील. जर विचार केला मानगाव संघाचा, मानगाव संघ सुद्धा तितका ताकदीचा आहे कारण त्यांच्याकडे पाहायला गेलं तर विकी मोरे, तदनंतर निलेश भद्रिके यासारखे मोठमोठे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे सामना एका ती झुकवायची. परंतु आता गरज असेल मार्केवाडी संघाचे पाहायला गेलं तर भूषण आणि विशाल ही सलामीची जोडी. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं होतं. तशाच प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल ती भूषण आणि विशाल याला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळत होतो विशाल. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळताना दिसते मानगाव संघाकडून हरी. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे परंतु पंचांकडे दाब मागतोय. पंच सांगतात की हा चेंडू ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर आहे. नक्कीच अवांतर चेंडू फेकला गेला तो गोलंदाज हरीकडून. थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय कारण या 3 षटकांच्या मध्ये कुठेतरी रोखावं लागेल मार्केवाडी संघाला. जर विचार केला मार्केवाडी संघाला जर या सामन्यामध्ये पुढे होऊ दिलं तर नक्कीच मार्केवाडी संघ माघार घेणारा संघ नाहीये कारण त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारची आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. इथे फुलटा चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेलगत. सुंदर कलेक्शन पाहायला मिळतं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते क्षेत्ररक्षकांकडून. दरम्यान
कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं नाहीये. हाय, चेंडू अडवला गेलाय का? ओके, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते क्षेत्ररक्षकाकडून दरम्यान दोनच धावा मिळतात या चेंडूवर. इथे पार आजकाल चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, होणार नाहीये चुकी. इथे होतोय फलंदाज बाद. मोठा आदरात बसलाय तो विशालच्या स्वरूपामध्ये मार्केवाडी संघाला, जिथे पहिल्या षटकात असताना फक्त धावा खर्च केला होता गोलंदाज निलेशने 9. तदनंतर आलेला गोलंदाज हरी, ज्याने आतापर्यंत एक अवांतर चेंडू फेकला. तदनंतर दुसऱ्या चेंडू, एक पहिल्याच चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी चला मार्केवाडी संघ आपण सहकार्य करायचंय. पुढचा चेंडू गोलंदाज हरियाचा, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट होतोय तो फलंदाज नवीन नंदू. ज्या नंदूने मागच्या सामन्यामध्ये विस्फोटक खेळी केली होती, परंतु आता तशा प्रकारची खेळी करावी लागली या सामन्यामध्ये. जिथे विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि 21 धावांची विस्फोटक खेळी केली होती ती नंदू, परंतु या सामन्यामध्ये तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हरी तयार. इथे यॉर्कर पद्धत चेंडू, इथे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि मोठा आदरा बसतोय तो मार्केवाडी संघाला भावेच्या स्वरूपात, भावेश होतं रनआउटच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. धावचीच्या स्वरूपात बाद होते तो भूषण आणि दुसरा हादरा बसला गेला तो मार्केवाडी संघाच्या. मार्केवाडी संघाला दरम्यान नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो मार्केवाडी संघाकडून बॅट्समन मिलिंद. 12 या धावसंख्येवर कुठेतरी मार्केवाडी संघ स्थिरावलाय. परंतु जर विचार केला दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत हरी चांगली गोलंदाजी करतोय. 2 विकेट ज्याने आतापर्यंत प्राप्त केल्यात तो गोलंदाज. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे पंचांकडे लाऊड अपील केलं जाते. पंच आमच्या दिशेने बोलतायत. पंच सांगतात की फलंदाज असले इथे सेफ, आणि दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती मार्केवाडी संघाची विचार केला तर 13 या धावसंख्येवर. दरम्यान पाणी हवं असेल तर मार्केवाडी संघ आपण घेऊन जायचंय. अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. चोरटी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली, परंतु थोडासा चेंडू कुठेतरी फलंदाजाच्या शरीराला आदळला.
दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 13 या अंकावर. अजूनही दुसऱ्या षटकाचे मला तर वाटते काही चेंडू शिल्लक असावे. चांगली गोलंदाजी हाताळतो तो गोलंदाज हरी. पहिल्या षटकाचा विचार केला P1चं षटक हाताळलं गेलं ते गोलंदाज निलेश भद्रिके ज्याने फक्त धावा खर्च केल्या होत्या P1च्या षटकामध्ये 9. जर विचार केला त्या षटकामध्ये जर षटकार आला नसता तर नक्कीच सुंदर गोलंदाजी हाताळली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर लगावलेला षटकार भूषणने त्यानंतर कुठेतरी धावसंख्या आकारणीला येताना दिसली. परंतु दुसऱ्या षटकामध्ये विचार केला हरीचा ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्या ते फक्त 4. इथे फुलटॉस पद्धत चेंडू होता. चेंडू गोल येतो क्षेत्ररक्षक होणार नाहीये चुकी. स्वतः निलेश भद्रिक येतो चेंडू गोल. इथे धावचीची संधी होती परंतु थांबवलंय ते फलंदाज मिलिंद याने. दरम्यान एकच धाव. पंचांचा षटक संपलंय. षटक संपलंय पंच. दोन षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा आल्या त्या धावफलकावर विचार केला तर मार्केवाडी संघाच्या 2 बाद 14 अशी दयनीय अवस्था पाहायला मिळते. जर विचार केला P1च्या षटकामध्ये 9 धावा सहजरित्या कुठल्या गेल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मोठमोठे फटके लगावायचे होते, परंतु सलामीचे फलंदाज अक्षरशः धारातीर्थी पडले. तदनंतर आलेला मिलिंद आणि नंदू ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. परंतु अपेक्षा असतील या स्लॉगआउटच्या शेवटच्या षटकामध्ये, कारण विचार केला या सामन्यामध्ये 3 षटकांचा आज सामना आहे, तिथे मोठी धावसंख्या उभारायची होती, परंतु कुठेतरी धावसंख्येला रोख लावला गेला तो मानगाव संघाच्या या दोन्ही गोलंदाजाकडून. परंतु तिसरं षटक हाताळताना दिसतोय तो गोलंदाज मानगाव संघाकडून शुभम. शुभम येते स्लॉगआउटचं षटक हाताळताना, परंतु आता जर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो नंदू, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, मोठमोठे फटके त्याने मारले होते, परंतु या सामन्यामध्ये तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल ती नंदू याला. इथे मोठा फटका येतोय. चेंडू येतोय अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा पहिलाच षटकार. डीजे चेंडू खराब आहे. चेंडू जातोय ऑफस्टिकच्या बाहेर. अवांतर चेंडूची होतीये सांगता. थोडस दडपण पाहायला मिळतं ते गोलंदाज शुभम याच्यावर, कारण पहिल्याच चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला तो नंदू याच्या बॅट मधून. थोडस दडपण येतंय ते गोलंदाज शुभम याच्यावर. नक्कीच पुढचा चेंडू चांगला हातावा लागेल, कमबॅक करावा लागेल, कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे फुलटॉस चेंडू होता, परंतु समाचार घेता आला नाहीये. चेंडू होते मिड विकेट रिजन मध्ये, जिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे होतोय फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये मिलिंद बाद. डीजे फुलटॉस पद्धत चेंडू होता, परंतु त्याचा काही समाचार घेता आला नाही तो फलंदाज नंदू याला. परंतु एक चोरटी धाव घेण्याचा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला तो फलंदाज मिलिंद. खरं तर दुसरी धाव सहजरित्या पूर्ण व्हायला हवी होती, परंतु कुठेतरी धावताना कुठेतरी कमी पडला आणि धावचीच्या स्वरूपात बाद झाला तो फलंदाज मिलिंद. दरम्यान नवीन फलंदाज करण. इथे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होते मिड विकेट रिझर्व मध्ये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा मानस दिसतोय, तर दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. चांगले कलेक्शन पाहायला मिळतं ते यष्टिरक्षकाकडून. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. जर अशा प्रकारचे फुलटॉस चेंडू जर सीमारेषा पार गेले नाही तर नक्कीच कुठेतरी कमी धावसंख्या होऊ शकते या सामन्यामध्ये मार्केवाडी संघाची, कारण पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आला होता. त्यानंतर
बॉलर कुठेतरी प्रेशरमध्ये आला होता, परंतु त्याचा फायदा काही नंदूला घेता आला नाही. कारण नंतरचे लगातारचे 2 चेंडू त्याने फुलटॉस फेकले होते, परंतु त्याचा समाचार काही घेता आला नाही. इथे पुन्हा एकदा यॉर्कर पद्धत चेंडू खणून काढला, चेंडू होतो स्ट्रेट रिझनमध्ये. तिथे सुंदर कलेक्शन पाहायला मिळतं ते क्षेत्ररक्षक निलेश बद्रिकाच्याकडून. दरम्यान दुसरी धाव, अगदी चोटी धाव पूर्ण केली गेली ती या दोन्ही फलंदाजाकडून. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 27 या अंकावर, 26 या अंकावर. सॉरी, 4 चेंडूंचा खेळ संपला. धावा आल्या त्या धाव फलकावर. 26 सुंदर गोलंदाजी करतोय आतापर्यंत. जर पहिल्या चेंडूचा विचार केला, षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय तो गोलंदाज शुभम. इथे थोडंसं खराब कलेक्शन. खरं पाहायला गेलं तर चेंडू इथे गोलंदाजाला अडवायचा होता, परंतु थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती दोन्ही फलंदाज करण आणि नंदू, जो आतापर्यंत बराच काळ मैदानामध्ये त्याने वेळ घालवलाय, परंतु आता गरज असेल मोठ्या फटक्याची. जर विचार केला या 3 ओव्हरच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर फक्त षटकार आला, तर नंतर पाहायला गेलं तर सिंगल डबल डबल अशा धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात. मोठा फटका येणं गरजेचं. एक टार्गेट सेट करणारा चेंडू, एक फटका मारावा लागेल तो फलंदाज नंदू याला. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज घेऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षकाकडे. दरम्यान फलंदाज होतोय बाद. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा आल्या त्या धाव फलकावर पाहायला गेलं तर 28-29 धावांचं आव्हान ठेवलं ते या सामन्यामध्ये मानगाव संघाला जिंकण्यासाठी. डीजे मार्क सॉरी मानगाव संघ सलामीची जोडी आपण सुद्धा मैदानामध्ये पाठवायची आहे. 18 चेंडू आणि 29 धावांचं माफक आव्हान असेल ते मानगाव संघासमोर. विचार केला पहिल्या 18 चेंडूमध्ये 28 धावा बनवल्या गेल्या मार्केवाडी संघाकडून, म्हणजे 29 धावांचं आव्हान असेल ते या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करण्यासाठी मानगाव संघाला सुद्धा विनंती असेल आपण सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवायची आहे. निलेश आणि राहुल ही सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते ती मानगाव संघाकडून. संघ आयोजित यंगस्टर ट्रॉफी आणि या स्पर्धेचा पाहायला गेलं तर आजचा शेवटचा दिवस. अगदी स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे आणि नक्कीच या यंगस्टर क्रिकेट संघाच्या सर्वच खेळाडूंची मेहनत आज कुठेतरी रंगात येताना दिसते. कारण जर विचार केला
या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत केली गेली ती या सर्वच खेळाडूंकडून, या सर्वच खेळाडूंच्या आणि या लहान मोठ्या सर्वच खेळाडूंचे आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण शेवटच्या क्षणी असे आभार व्यक्त करायला भेटत नाही. कारण या स्पर्धेची जर विचार केला तर तेजस रुटे, खंडू लोभी, माही रुटे, सॉरी माही रुटे, तदनंतर जितू लोभी, जयवंत धुले, नितीन धुले, तदनंतर शिवम लोभी, ज्याने ही स्पर्धा अक्षरशः रंगात आणली आहे. कालचा दिवस थोडासा आमच्यापासून दूर होता, परंतु आज तो नक्कीच आमच्या समवेत जोडेल. दरम्यान सामन्याला होती सुरुवात. नवीन पिवंत षटक आला त्यांचा दिसतो गोलंदाज अक्षय, आणि अक्षयच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज होतोय राहुल बाद. डीजे नंतर पाहायला गेलं तर प्रतीक रुटे, हितेश रुटे, भूषण धुले, आयुष घारेचा छोटा भाऊ, त्याचं नाव काय आम्हाला माहिती नाही, तो सुद्धा या स्पर्धेला आम्हाला चांगला सपोर्ट करताना पाहायला मिळतोय. तदनंतर पाहायला गेलं तर नारायण गवली, रितेश गवली, कल्पेश रुटे, चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर नक्कीच माफी असावी. तदनंतर स्टार टेनिस वर्ल्ड ही यूट्यूब वाहिनी आमच्या या स्पर्धेला टेलिकास्ट करते, त्यांच्या समवेत पुंडलिक शिंगोले, तदनंतर बांदास रुटे, तदनंतर निकेश रुटेचं सुद्धा नाव राहते. निकेश रुटे, तदनंतर पुंडलिक शिंगोले, बांदास रुटे, तदनंतर अक्षय पाटील, टिंकू लोभी. ही स्पर्धा या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो आणि बोलतो सामन्याकडे, जिथे पहिल्याच चेंडूवर मोठा आदरा पाहायला मिळतोय तो मानगाव संघाचा फलंदाज राहुलच्या स्वरूपात, कॅचआउटच्या स्वरूपात बाद झाला तो राहुल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु थोडासा चेंडू दूर राहिला तो क्षेत्ररक्षकांकडून. दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी एक धाव मिळाली गेली, ती एक फलंदाज नितीनच्या बॅटमधून सलामीला गेलेला निलेश अजूनही मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडे एक क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. परंतु जर विचार केला या सामन्याचा 18 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर सुंदर सुरुवात पाहायला मिळाली, ती गोलंदाज अक्षय ऑन गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्या चेंडूवर मोठा आदरा दिला तो मानगाव संघाच्या राहुल याला. दरम्यान इथे फुल टॉस चेंडू, परंतु या चेंडूचा पुरेपूर फायदा काही घेता आला नाही तो निलेशला. दरम्यान चेंडू अगदी कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. सुंदर कलेक्शन पाहायला मिळालं. जर चेंडू निसटला असता तर नक्कीच सीमारेषा त्याने गाठली असती, परंतु चेंडू अडवला गेला. दरम्यान निर्धाव चेंडूची होती सांगता, धावफलकावर धावा स्थिरावली ती एक. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी, परंतु या चेंडूवर मिळते ती एक धाव. पिवनचं षटक हातात तो गोलंदाज अक्षय सुंदर टिचून गोलंदाजी करतो या षटकामध्ये. विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली आणि धावा खर्च केले तर फक्त 1-2 आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय. इथे वाट बघावी लागले, पंच सांगतात की हा चेंडू सुद्धा निर्धाव आहे. सुंदर गोलंदाजी करतो या षटकामध्ये पाहायला गेलं तर अक्षय, ज्याने आतापर्यंत 5 चेंडूंची फेकी केली, फक्त धावा खर्च केल्या तर 2. 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान होतं. काय सुंदर गोलंदाजी हातात गोलंदाज अक्षय. इथे मोठा फटका येणार का? चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझर्व मध्ये आलेला शेवटच्या चेंडूवरील मोठा फटका, षटकार. डीजे पाहायला मिळतो शेवटच्या चेंडूवर फलंदाज नितीन याच्या बॅटमधून कुठेतरी धावसंख्या रोखली होती ती अक्षय याने
5 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकाराचा मार खावा लागला. धावा आल्या त्या धाव फलकावर 8, जिथे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. आता समीकरण पाहायला मिळतंय शेवटचे 12 चेंडू, गरज असेल ते 21 धावांची. राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर कुठेतरी टिचून गोलंदाजी करत होता अक्षय, अक्षरशः रखडून ठेवलं होतं फलंदाजांना, परंतु शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार कुठेतरी या सामन्यामध्ये घुसून देतो की काय मानगाव संघाला येणारा काल सांगेल. कारण जर विचार केला मैदानामध्ये अजूनही निलेश भद्रिके उपस्थित आहे, कारण त्याला माहिती आहे जर मी 12 चेंडू या या सामन्यामध्ये खेळून काढले तर नक्कीच कुठेतरी सामना या मानगाव संघाला जिंकून देऊ शकतो. परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आलेला नवीन गोलंदाज विशाल, ज्या विशालने मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी हाताळली होती, तोच गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका येतोय, चेंडू खाली होतो क्षेत्ररक्षक, थोडस खराब कलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला हा चौकार. पाहायला गेलं तर चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. जर चेंडू अडवला असता तर नक्कीच 4 धावा कुठेतरी वाचवल्या गेल्या असत्या. खरं तर चांगले प्रयत्न केले होते कॅच घ्यायचे, परंतु चेंडू काही हातात विसावला नाही. चेंडू गेला तो सीमारेषा पार. इथे पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय आणखी एक सीमारेषा पार आलेला हा दुसरा मोठा फटका. षटकार डीजे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची, आणि ते मोठे फटके मारायची सुरुवात केली ती निलेश बद्रिकेने. आक्रमण केले ते गोलंदाज विशाल याच्यावर. पुढचा चेंडू विशालचा, कट करायचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतायत की हा चेंडू आहे निर्धाव. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावफलक स्थिरावले ते पाहायला गेलं तर 18 या धावसंख्येवर. एक बाद 18, गरज आहे ती 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज होती. आता धावा आल्या त्या धाव फलकावर 18, गरज असेल ती 11 धावांची या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी मानगाव संघाला. इथे शॉर्ट पिच मध्ये चेंडू, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला हा खणखणीत षटकार डीजे. चौथ्या चेंडूला मोठा फटका कुठेतरी सामना एकतर की झुकवताना दिसतोय तो मानगाव संघाच्या बाजूने. 8 चेंडू आता गरज असेल ती 5 धावांची गरज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, सामना लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न होता निलेश भद्रिकेचा, परंतु चेंडू बॅटची एज घेऊन विसावला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता. गरज असेल 7 चेंडू आणि 5 धावांची. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो. थोडस खराब कलेक्शन पाहायला मिळतं या क्षेत्ररक्षकांकडून. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण होईल का? थोडस खराब कलेक्शन पाहायला मिळते ते इथे, आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्न मध्ये इथे होते फलंदाज बाद. फलकावर पाहायला गेलं तर शेवटचे 6 चेंडू, आता गरज असेल ती 3 धावांची. अगदी सामना निलेश बद्रिकेने एकतर्फी झुकवलाय तो मानगाव संघाच्या बाजूने, कारण त्याला माहिती आहे जर मी मैदानामध्ये उभा राहिलो तर नक्कीच या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देऊ शकतो. आणि तशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल ती आपल्याला शेवटच्या दुसऱ्या षटकामध्ये. निलेश बद्रिकेची अक्षरशः तुटून पडला होता तो विशालच्या गोलंदाजीवर, ज्या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने अक्षरशः पाहायला गेलं तर 16 धावा कुठून काढल्या गेल्या त्या शेवटच्या षटकामध्ये. आणि आता सामना येऊन ठेपलाय तो. शेवटचे 6 चेंडू, 3 धावा. मोठा फटका या शेवटच्या षटकामध्ये येणार का? गोलंदाजी मार्कवर इथे कट करायचा प्रयत्न, पहिलाच चेंडू निर्धाव गेला तो. गोलंदाज भूषण
ज्या भूषणने सालपी संघाविरुद्ध खेळत असताना अगदी टिचून गोलंदाजी केली होती तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण धावा कमी आहेत ना, चेंडू जास्त आहेत. शेवटचे 5 चेंडू, गरज असेल 3 धावांची. निलेश भद्रिका ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय तो भूषण. इथे मोठा फटका येतोय का, चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझर्व मध्ये आलेला हा विजयाचा चौकार. विनंती असेल क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट. शिवम लोबे आपण सुद्धा यायचंय समालोचन कक्षामध्ये. तमनाथ संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय, मानगाव संघाचा कर्णधार. चला आपण सुद्धा इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. विनंती असेल जितू लोबे यांना की आपण नाणेफेकीचा कौल या दोन्ही संघांमध्ये करून घ्यायचा आहे.